सगळ्यात पहिला 10 लिटर पाणी घेतलं आणि त्या चॉकलेटी कलर तयार केला आणि दिला सैनिकांना असं बाग रंगवायला. म्हणजे तसं काय कुठला कलर तर नाही, पिश लावायचं चालू होतं बागाला. त्यामुळे की नाही असं प्रत्येक काढला असं पिश लावलं की नाही असं लगेच चांगलं फुटत असते आणि एवढं खतरनाक असते की त्यासाठी असं ग्लव्स त्यांनी घालायला लागतात. आता विषय म्हणजे काल छटणी केलता आणि आज पिश लावायचं चालू होतं आणि आज सकाळी 6:30 वाजताच गडी आलतीत आणि त्यांना औषध करून द्यायच्या नादात बिना आंघोळीचे 6:30 वाजता मळाकडे आलतो. मग आता आपल्या दुसऱ्या सैनिकांना ते राहिलेलं तेवढं कालचे 3 पाती गवत काढायला लावलेलं. तेवढ्यात मग आपल्या दुसऱ्या सैनिकांचं सगळं पिश लावून पण संपत आलतं. मग त्यांचं सगळं संपून झाल्यावर की नाही त्यांनी पण घरला निघाली. मी पण सकाळी लवकर आले असल्यामुळे की नाही पहिल्यांदा घराकडे जाऊन आंघोळ त्यांनी करून यायचं म्हणलं आणि घराकडे जाऊन सगळ्यात पहिला की नाही सगळं आवरून ते आणि मळ्याकडे आलो. मळ्यात आल्यावर की नाही सगळ्यात पहिला ते 3 पाती संपवायच्या होत्या. मग ते तेवढं की नाही कस्तर करून तिघांनी संपवून घेतल्या. इथलं सगळं एकदाच आवरून की नाही आता भोपळा तोडायचं. आता भोपळा तर तोडायला चालू केलता पण सकाळ तर असं पावसाचं जरा वातावरण झालं त्यामुळे असं डायरेक्ट पत्र्यात जाऊन ठेवायचं म्हणलं. शेवटी सगळ्या 1:30 वाजेपर्यंत की नाही सगळा भोपळा तर तोडून घेतलेलं. सगळ्या सैनिकांची 3 सुट्टी झालती. आता उशीर झालता त्यामुळे की नाही त्या भोपळ्याच्या बॅगा संध्याकाळी 4 वाजता भरायचं म्हणलं.